गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तर कशा आहात सगळे? खूप दिवस म्हणजे मला तर वाटते खूप 1 वर्षाचा ब्रेक पडला. मला यूट्यूबला काहीच व्लॉग, व्हिडिओज, रील्स काहीही टाकता आलेले नाही. त्याच्यामागे म्हणजे वैयक्तिक काही कारणं होती. तर प्रत्येक गोष्ट तर नाही आपल्याला सोशल मीडियावर टाकता येत. ठीक आहे, तर आता मी पुन्हा नवीन वर्षाची अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नव्याने सुरुवात करत आहे. तर प्लीज गायज सबस्क्राईब मी आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता याच्यापुढं डेली व्लॉग्स येत राहतील माझे जे रुटीन्स आहे, डेली व्लॉग्स पडत राहतील. तर टाईम टू टाईम ते पण रोज एकही दिवस चुकणार नाही. तर चला, अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने सगळं घर, दार, अंगण झाडून, पुसून, धुवून घेतलं. झाडांनाही पाणी घातलं आणि मस्तपैकी देवपूजा केली. बघा, कसं असतं ना, नवीन वर्षाचं प्रत्येकजण बाहेर जातं फिरायला. कोणी कुठं जातं. आता नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातला आपल्यासाठी पहिलाच सण आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. तर सगळेजण गणपती बाप्पाच्या मंदिरात जातात. मी सुद्धा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहे, थेऊर चिंतामणी. हो, जो अष्टविनायकामधील एक मानाचा गणपती आहे, थेऊरचा चिंतामणी. ते मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे. तर मी तिथं दर्शनाला जाणार आहे. आणि खूप छान वाटतं बघा, घरात पूजा केली, प्रसन्न वातावरण राहतं. आणि मेन म्हणजे सकाळी लवकर उठून जर आपण सर्व घरदार स्वच्छ करून आपण जर सेवा करतोय, देवाची पूजा अर्चना करतोय, तर खूपच पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. आणि सगळं आवरून नीटनेटकं मी सुद्धा मंदिरात जायला निघाली. मंदिरात प्रचंड गर्दी होती, कारण ऑफकोर्स संकष्ट चतुर्थी म्हणल्यावर असणारच गर्दी. आणि गाभाऱ्यातला काही व्हिडिओ किंवा फोटो शूट करताच आला नाही, पण तुम्ही बाहेरूनच बघू शकता किती गर्दी. चला, थँक्यू सो मच.